जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी खर्चावर मर्यादा आल्यानं उमेदवार नाराज, मर्यादा वाढवून देण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानं सेनेचा आत्मविश्वास वाढला, जिल्हा परिषदेसाठी जोरदार तयारी। नोटबंदीनंतर अकोटची कापूस बाजारपेठेत पूर्ण कॅशलेस, कापूस खरेदी केंद्रात आवक वाढली, बळीराजाही खुश। अफवा पसरली म्हणून अख्ख्या गावाला झाली रेबीजची लागण, सिल्लोड तालुक्यातील धानोरा गाव अफवेमुळे आलं प्रकाशझोतात। आणि महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा दापोलीत पिकतं स्ट्रॉबेरीचं उमदं फळ, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा यशस्वी प्रयोग। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण सुरुवात करणार आहोत जिल्हा परिषदेसंदर्भातल्या बातम्यांनी। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक आयोगाने घालून दिलेली मर्यादा खूपच कमी आहे, त्यामुळे उमेदवार त्याविषयीची चर्चा करू लागलेले आहेत। मात्र कमी पैशात सुद्धा निवडणूक लढता येणं शक्य असल्याचं सांगत मतदारांना पैसे वाटायची सवय राजकीय पक्षांनी लावली असा आरोप काही ज्येष्ठ नेते करतायत। जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला 3 लाख तर पंचायत समितीच्या 2 लाख अशी मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली आहे। मात्र ही मर्यादा खूपच कमी असल्याचं सांगत ती वाढवून मिळावी अशी मागणी सर्वच पक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी केली आहे। एखाद्या उमेदवाराला दिवसभर गाडी फिरवायची म्हटली तरी त्याला 3000 रुपये खर्च येतो। महिनाभर जर गाडी म्हटली तरी साधारणतः 1 लाख रुपये या फक्त एका गाडीसाठीच खर्च होतात। उर्वरित प्रिंटिंग आहे, पोस्टर्स आहेत, त्या ठिकाणची एखादी छोटीशी सभा असेल, कार्यकर्त्यांचा चहापानाचा खर्च असेल, याचा जर विचार केला तर ही मर्यादा निवडणूक आयोगाने वाढवून देणं अत्यंत गरजेचं आहे। ती मर्यादा 3 लाखाची ठेवली असली तरी प्रत्यक्षात 3 लाखाच्या खर्चात जिल्हा परिषद निवडणूक लढवता येत नाही। कारण अगदीच आपण म्हणजे गाडी असते भाड्याने, कार्यकर्त्यांना म्हणजे कार्यकर्ते पोचत असतात, आम्ही पोचत असतो जनतेपर्यंत, आणि हा पूर्ण 1 महिन्याचा खर्च जो असतो निवडणूक होईपर्यंत, तर हे 3 लाखात तसं शक्य नाही आहे, प्रॅक्टिकली ते शक्य नाहीच। उमेदवारांचं हे म्हणणं मात्र काही ज्येष्ठ माजी लोकप्रतिनिधींना पटत नाही। मतदारांना पैसे वाटून मत विकत घ्यायची सवय राजकीय पक्षांनीच लावली असल्यामुळे हा खर्च बेफाम वाटतो, असं या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे। स्थिती निर्माण करून ठेवलेली आहे इतर पक्षांनी की ही लालू तुम्हाला एकदा सवय लागली की हा एवढे देतो तुम्ही एवढे द्या। लोक आज मागायला लागलेत। पूर्वी लोक काय होते, तुम्ही आमच्याकडे आमचं मत तुम्हाला असं देणारे लोक होते, आज लोक घेणारे आहेत। ही सवय लावली कोणी? राजकीय नेत्याने, राष्ट्रीय पक्षानेच लावली। मतांच्या फोडाफोडीच्या राजकारणात हा खर्च 20 ते 25 लाखांवर जाऊ शकतो। त्यामुळे निवडणूक आयोगाला जे सादर केली जाणारी खर्चाची विवरणपत्र आहेत ते किती खोटी करावी लागत असतील अशाचा अंदाज येतो। निवडणूक कोणतीही असली तरी अगदी पक्षाकडे उमेदवारी मागणीपासून ते निवडून येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर लाखो रुपये मोजावे लागतात, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे निवडणूक खर्चाची मर्यादा ही आता केवळ कागदावरच राहिली असल्याचं दिसून येत आहे। विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी। तर नाशिकमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काय घडतंय बघा। नाशिक जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सेनेला मिळालेल्या यशामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेचा आत्मविश्वास वाढलेला आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते तुरुंगात आहेत। भाजपला नोटबंदीचा फटका बसू शकतो। या सगळ्या घडामोडींकडे पाहता शिवसेनेने चांगलीच कंबर कसली आहे। सर्वाधिक जागांसह नाशिक जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता होती, पण त्यांचे दिग्गज नेते तुरुंगात असल्याने राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक मोठी कठीण बनली आहे। केलेल्या विकास कामांच्या जोरावर राष्ट्रवादीला पुन्हा यश मिळेल असा दावा त्यांच्या नेत्या करतायत। नसात आमच्या ग्रामीण भागातल्या व्यक्तींच्या राष्ट्रवादीच आहे आणि नक्कीच राष्ट्रवादीच फक्त ग्रामीण जनतेचा सगळं काही सुविधा देऊ शकते। त्यानुसार आम्ही यावेळेस देखील राष्ट्रवादीची सत्ता जिल्हा परिषदेत आणू। नगरपालिका निवडणुकीत नोटाबंदीचा फटका भाजपला बसलाय। 6 पैकी 4 नगराध्यक्ष हे सेनेकडे, तर केवळ 1च नगराध्यक्ष पद भाजपकडे आलंय। दिल्लीमध्ये सरकारमध्ये तुमच्याबरोबर, मुंबईमध्ये सरकारमध्ये तुमच्याबरोबर, आणि विरोधी पक्षाची भूमिका तेच बजावतात। आणि दोन्ही बाजूंनी
काय म्हणतात दोन्ही डगेवर हात ठेवायचा प्रयत्न करतात. हे सर्वसामान्य लोकांना समजले, माहोल तयार केले त्यांनी. इथपर्यंत जरी बरोबर असलं पण मतामध्ये कितपत रूपांतर होईल मला शंका आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या स्थानावर होती, त्यामुळे नगरपालिकेपाठोपाठ त्यांना जिल्हा परिषदेतही चांगलं यश मिळेल अशी आशा वाटू लागली आहे. आमची जी तयारी आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नाशिक महानगरपालिका असेल, 100% लढून त्या ठिकाणी शिवसेनेचे फक्त शिवसेनेचे भगवे झेंडे फडकवण्याची आमची तयारी झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये युती होणारच नाही अशा पद्धतीनं भाजप आणि सेनेनं तयारी सुरू केली आहे. नोटबंदीचा फटका या निवडणुकीमध्ये भाजपाला बसू शकतो असा अंदाज आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते तुरुंगात असल्यानं गेल्या 20 वर्षापासून असलेली राष्ट्रवादीची सत्ता या सत्तेला कुठेतरी सुरुंग लागू शकतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक अनुकूल असल्याचं बोललं जातं. जिल्हा परिषदेची सत्ता हातात येण्यासाठी राष्ट्रवादीला मोठी कसरत करावी लागणार आहे, तर भाजपला नोटाबंदीतून वाट शोधावी लागणार आहे, हे मात्र स्पष्टपणे दिसतंय. हेमंत बागुलसह कपिल भास्कर, IBN लोकमत, नाशिक. राज्यात महापालिका आणि झेडपी निवडणुकीकरता आघाडी आणि युतीचं तळ्यात मळ्यात सुरू असताना उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र वेगळीच समीकरणं जुळून येण्याची शक्यता आहे. उस्मानाबादमध्ये शिवसेना आणि काँग्रेस युती होण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी असे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील पंचायत समितीसाठी सुद्धा अशीच युती होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. भाजपनं तेवढी ताकद आहे तेवढ्याच जागा मागाव्यात असा इशाराही सावंत यांनी दिलाय. युतीबाबतीत आम्ही अतिशय ट्रान्सपरंट आहोत. मोकळ्या अंतकरणानं, मोकळ्या मनानं आम्ही आज भाजपशी बरोबर आमचे पदाधिकारी चर्चा करतायत, काँग्रेसबरोबर चर्चा करतायत. कारण काँग्रेसबरोबर चर्चा करण्याचं कारण गेले 5 वर्षे आम्ही शिवसेना आणि काँग्रेस या ठिकाणी सत्तेत आहोत. त्याच्यामुळे युतीची दारं खुली आहेत आणि सन्मानानं ज्या ठिकाणी युती होईल त्यांच्याबरोबर युतीचं तुम्हाला जसं युती होईल तशी आम्ही तुम्हाला कळवू. राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी विविध समाजांचे मोर्चे निघताना आपण पाहतोय. याच मागणीकरता आता सामाजिक संघटनांनी उडी घेतलेली आहे. मराठा समाज असो, मुस्लिम बहुभाग असो किंवा बहुजन समाजाच्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात आणि खास करून आरक्षणासंदर्भातल्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात, नाहीतर 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा सेवाग्रामचे संस्थापक, अध्यक्ष, समाजसेवक यांनी दिलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा, मुस्लिम आणि बहुजन समाज आरक्षणासाठी विविध स्वरूपाचे, भव्य स्वरूपाचे राज्यभरातून मोर्चे काढताना दिसतोय. त्यामुळे राज्यात सामाजिक वातावरण ढवळून निघालंय. असं असताना सरकार मात्र हे प्रश्न सुटावेत याकरता काहीच भूमिका घेत नाहीये. त्यामुळे उमरगा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवकांसह सेवाग्राम संस्थेचे संस्थापक विनायक पाटील यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नोटबंदीचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असं आतापर्यंत आपण पाहतोय. पण अकोटच्या कापूस बाजारपेठेत मात्र शेतकऱ्यांना या नोटबंदीचा फायदा झालेला आहे. कारण ही सगळी बाजारपेठ सध्या कॅशलेस व्यवहार करते. त्यामुळे कापसाच्या लिलावानंतर लगेचच शेतकऱ्यांना परतावा मिळतोय. पाहूया स्पेशल रिपोर्ट. अकोटची कापूस बाजारपेठ सध्या कापसानं चांगलीच फुलून गेली आहे. कारण इथं कापसाला मिळत असलेला चांगला भाव आणि तत्काळ मिळणारा चुकारा. सध्या अकोटच्या बाजारपेठेत दररोज 3.5 ते 4 हजार क्विंटल कापसाची आवक होते. अकोल्यासह अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातले शेतकरी आपला कापूस अकोटमध्ये विकायला आणतायत. एकरी 10 ते 15 क्विंटल कापूस झाला. यावर्षी भाव बरोबर आहे, हिशोबशीर आहे. मागच्या वर्षी 4041 रुपयानं कापसा विकले. यावर्षी भाव आहेत तर समाधानी आहे. वऱ्हाडातील कापसात रुईचं प्रमाण अधिक आणि सरकीची जाडी कमी असते. बाजारात या कापसाला चांगलीच मागणी आहे. जिनिंग प्रेसिंग पुष्कळ आहेत. प्रत्येक जिनिंग प्रेसिंगला 2000 क्विंटलपेक्षा जास्त कापूस लागतो प्रक्रियेसाठी. आणि कापसात पूर्ण विदर्भात अकोटात 4950 पर्यंत सर्वात जास्त भाव भेटले. सध्या या बाजार समितीतील सर्वच व्यवहार कॅशलेस झाले आहेत. दुपारी 1 ते संध्याकाळी 6 पर्यंत इथं कापूस खरेदीची लिलाव प्रक्रिया पूर्ण होते. सर्वाधिक लिलाव बोलणाऱ्या व्यापाऱ्याच्या जिनिंग मध्ये मोजणी होते. लगेचच शेतकऱ्याला पावती आणि धनादेश दिला जातो.
आतापर्यंत जवळपास 7,500 शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजार समितीच्या माध्यमातून विकलाय। त्यामध्ये 90 कोटींच्या जवळपास कॅशलेस व्यवहार बाजार समितीत झालेत। शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाचे चुकारे 24 तासाच्या आतमध्ये देण्याची व्यवस्था बाजार समितीने केलेली आहे। तसेच संपूर्ण व्यवहार कॅशलेस करून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो आहे। कापूस कोंड्याची गोष्ट म्हणून कापसाच्या पिकाची गेल्या 2 दशकात चांगलीच थट्टा झाली आहे। सरकारी धोरणं, योग्य बाजारभाव आणि बाजारातील विक्री लिलाव पद्धतीमध्ये पारदर्शकता आली तर हे पांढरं सोनं पुन्हा चकाकू लागेल। या अकोट पॅटर्नचं इतर ठिकाणीही अनुकरण होणं गरजेचं आहे। कुंदन जाधव, IBN लोकमत, अकोला। कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातल्या नागनवाडी गावचा रस्ता गेल्या 20 वर्षांपासून दुरुस्त करण्यात आलेला नाही। सगळेच राजकारणी फक्त आश्वासनच देतात, मात्र आत्ता होऊ घातलेल्या निवडणुकीतही हे नेते फक्त आश्वासनं देतील असंच गावकऱ्यांचं म्हणणं आहे। या गावातील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेत, पण राजकारणी निवडणूक आली की दरवेळी हा रस्ता करण्याचं आश्वासन देतात आणि पुढे विसरून जातात। त्यामुळे गावकऱ्यांचा या आश्वासनांवरचा आता विश्वासच उडालाय। येत्या 1 वर्षात हा रस्ता नाही झाला तर एकाही राजकारण्याला गावात पाय ठेवू देणार नाही असा सक्त इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे। ह्या रस्त्यामध्ये गुडघाभर खड्डे पडलेले आहेत। कुठल्याही लोकप्रतिनिधीचं गेली इतकी वर्ष आता ह्या गोष्टीकडे लक्ष नाही। फक्त यायचं, इलेक्शनच्या पुरतं काहीतरी आपल्या भूलथापा मारायच्या आणि निघून जायचं। 1996 पासून हा रस्ता प्रलंबित आहे। प्रत्येक पुढारी या गावाला येतोय, मी रस्ता करतो, ह्या करतो, त्या करतो म्हणून भूलथापा देतात, मतदान घेतात आणि परत 5 वर्षे इकडं दुर्लक्ष करतात। जर ह्या आता 2 वर्षभराच्या कालावधीत जर रस्ता नाही झाला तर कुठल्याही प्रतिनिधीला आम्ही इकडे फिरकू देणार नाही। आणि या संदर्भात आम्हाला जर आंदोलन करायला लागलं तरी सुद्धा आम्ही आंदोलन करण्याची आमची तयारी आहे। अफवांमुळे काय काय होऊ शकतं याचा अंदाज आपल्या सगळ्यांना आहे। एखादी अफवा सगळ्या गावाला आजारी सुद्धा पडू शकते। असाच प्रकार सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात घडलाय। निमित्त झालं एका गाईला कुत्र्यानं चावण्याचं। मग काय चर्चा आणि तेही गावाला रेबीजची लागण झाल्याची चर्चा। बघा काय घडलं नेमकं। सिल्लोड तालुक्यातलं हेच धानोरा गाव सध्या अफवेमुळे प्रकाशात आलंय आणि याच अफवेमुळे गावातल्या कुत्र्यांवर संक्रांत आली आहे। गावातील एका गायीचा कुत्र्यानं चावा घेतला। चावणारा कुत्रा पिसाळलेला होता। या घटनेवरून गायीच्या दुधातून रेबीज गावकऱ्यांना झाला अशी अफवा पसरली। मग काय, गावातील 70 ते 80 जण लगेच आजारी सुद्धा पडले। पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावलं आणि त्याच्यामुळं चावल्यानंतर त्या गायीवर परिणाम झाला। त्या गायीचा जो दूध होता तो गावामध्ये ज्यांनी घेतला किंवा त्यांनी ज्याला चहा पिली, ज्या लोकांनी त्याचा दुधापासून तर चहापासून त्याचा जो स्वाद घेतला, अशा सर्व लोकांच्या मनामध्ये शंका झाली की आता आपल्यालाही कुठेतरी याचा परिणाम होतो। कुत्र्यांमुळे गाव आजारी पडलं अशी अफवा हा म्हणता पसरली आणि गावकऱ्यांनी कुत्र्यांना गावाबाहेर पिटाळायला सुरुवात केली। गावानं गायीच्या दुधाची एवढी धास्ती घेतली की गावात दुधाचा चहा करून पिणंही बंद झालं। आता पोरं काहीच फिरलं, आता पोरं म्हणते आम्ही कोणाच्या घरची चहा घेणार नाही दुधाची। जाणारच नाही, चहा घेणारच नाही आम्ही। आता डायरेक्ट काळी असो कशा असो आम्ही घरचीच घेऊ। याच्यामध्ये काय झालं साहेब, याच्यामुळं गाय वारल्यामुळे सगळं वातावरण म्हणजे भयावह झालेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्याला भीती वाटलेली। हॉटेल बंद आहे, हॉटेलमध्ये चहा आणि काही नाही, सगळं बिगर दुधाची चहा पिऊ राहिले। म्हणजे जे येतील ते चहा पित नाही। वास्तविक पाहता गावात कुणालाही रेबीज झालेला नाही। ज्या गायीला पिसाळलेला कुत्रा चावला तो कुत्रा कुणीही बघितलेला नाही। केवळ अफवा आणि भीतीमुळे गावातले लोक आजारी पडल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं। दूध उकळून पेल्यानं काहीही होत नाही त्यांना, पण कोणतं तरी त्यांच्या मनामध्ये भीतीचं हे असल्यामुळं ते घाबरलेत आणि मग पेपरमध्ये बातमी आली, पुन्हा जास्तच घाबरले आणि मग प्रत्येक जण आम्ही गेल्या वर्षी जरी चहा पिलेला असला तरी तो सुद्धा आता इंजेक्शन घेतो। ऍक्च्युअली एवढं भीतीचं काहीच कारण नाहीये। 2 वर्षापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं 2 जण दगावल्यापासून गावकऱ्यांच्या मनात त्याबद्दल भीती आहे। आता निमित्त घडलं गायीला कुत्रा चावण्याचं आणि लगेच गावकरी आजारी पडले।
म्हणतात ना, अफवेला औषध नाही हेच खरं. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, सिल्लोड, औरंगाबाद. गावाकडच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेकवर जाताना पाहूयात हेडलाईन्स. युती जवळपास संपुष्टात, IBN लोकमतला सूत्रांची माहिती. दोन्ही पक्षांनी तो समजूतदारपणा कुठेतरी कमी पडतोय. पूर्वीचा समजूतदारपणा आता सेना आणि भाजपमध्ये उरला नाही, मनोहर जोशींची थेट प्रतिक्रिया. IBN लोकमतची एक्सक्लुझिव्ह बातचीत. आणि युती होणार की नाही यावर आघाडीचा निर्णय अपेक्षित नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण. स्ट्रॉबेरी म्हटलं की खरं तर आठवतं आपल्या सगळ्यांना महाबळेश्वरच, पण कोकणचं मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोलीत स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवण्यात आला. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं कोकणातली स्ट्रॉबेरी महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा सरस आणि दर्जेदार असल्याचं दाखवून दिलेलं आहे. आणि या बुलेटिनमध्ये या बातमीसह आपण इथेच थांबतोय. जाताना पुन्हा एकदा नजर टाकू हेडलाईन्सवर. सरकारी ऑफिसेसमध्ये धार्मिक कार्यांना बंदी, ग्रामविकास आणि जलसंधारण खात्याचा निर्णय. हे राम नथुराम या नाटकाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना नागपूर पोलिसांची गोळ्या घालण्याची धमकी, वादग्रस्त पोस्टरबाजीवर पोलिसांची सारवासारव. आणि 7,500 करवसुलीसाठी नालासोपाऱ्यात वृद्धेला फ्लॅटमध्ये कोंडून ठेवलं, वसई विरार महापालिकेचा आंधळा कारभार.